हाय यूट्यूब फॅमिली, तुमचे सर्वांचं स्वागत आहे माझ्या आज छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये सांगा की आजचा ब्लॉग कसा आहे. तर आज ना मम्मी बनवणार आहे चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी तर मला खूप आवडते. तुम्हाला पण आवडते का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला बघूया की मम्मीनं चिकन बिर्याणी करण्यासाठी काय काय घेतलं आहे. चला घरात जाऊन बघू की मम्मी काय करते, नाही का. काय काय तिनं चिकन बिर्याणी करण्यासाठी काय काय घेतलं. हे बघा मम्मी काय करते. मम्मी पितीये चहा. इथं सगळं काय घेतलेलं आहे सामान. पप्पा पलीकडे चाय पिताय. तेव्हा हाय करा सर्वांना. तर हे बघा मम्मीने काय काय घेतलं आहे बिर्याणीसाठी. हे कांदा, टोमॅटो, केसपत्ता, लवंग, मिरे, मिरच्या, आलं, लसूण आणि जिरे. तर मम्मी ना मिरच्या, लसूण आणि आल्याची बारीक मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार. तर समीर गेला आहे चिकन आणायला. तो आला की मग मम्मी सांगणार अजून की चिकनमध्ये काय काय टाकायचं, नाही का बिर्याणीमध्ये. हे बघा समीर आला आहे. पप्पा रस्त्यावर बसले. समीर आला आता चिकन घेऊन. हळू ये रे, हळू ये. समीरने तांदूळ, हे मसाला आणि हे चिकन आणले. हे बघा मम्मी चिकन धुते. हे एक पाणी, हे एक पाणी. आता हे दुसरं पाण्यात चांगलं, म्हणजे तिसरं पाणी आहे. हे पाणी दुसरी गंध निघलं. हे अर्धा किलो चिकन आहे. मम्मीने ना कांदा थोडासा कांदा हळद ना ते परतून घेतलं, नाही का. आणि आता चिकन टाकते. अजून याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. तर समीर अद्रक लसूण दळत आहे. आज सकाळपासून लाईट नव्हती आमची, तर आत्ताशीक लाईट आली. तर मम्मी टाकत आहे आता अद्रक लसूणची पेस्ट. लाईट नव्हती ना त्याच्यामुळे थोडस, म्हणजे सकाळी 10ला लाईट गेली तर आता रात्री 7 वाजता लाईट आली आहे. आता हे शिजवून घ्यायचं. हे बघा चिकन शिजलं आहे. चिकन शिजलं आहे. आणि हे काय मसाले घेतले मम्मीने. मम्मी याच्यामध्ये काय काय ग? ते मिक्स आहे. हळद, सोना मसाला, मटन मसाला आणि लाल तिखट. हे अर्धा किलो चिकन. आणि हे किती तांदूळ मम्मी? 3 पावशे. हे 3 पावशे तांदूळ आहे बासमती. बासमती नेमकी सांगू शकत नाही मी कोणतं बासमती, नाही का. टाकते तेलामध्ये कांदा. सच्ची लाईट पण आली. जाते ती. मम्मी ते बोलत नाही, हलव ना कांदा. थोडासा ना लाल झाला पाहिजे कांदा. आता बाकी सगळं ना टोमॅटो, कांदा, ते मम्मीने काय मसाले टाकले ना ते सगळे परतले. आणि मम्मीने वरून हे
मिरची पावडर आणि ते टाकलं आहे. आता टाकणार चिकन. याला खूप लाल तरी आली आहे ना, पण मी फोनला टॉर्च लावल्यामुळे ते थोडंसं वेगळं दिसत आहे, पण त्याला खूप सारी तरी आली आहे. त्याच्यावर चवीनुसार मीठ टाकले मम्मीनं. तांदूळ बासमती तांदूळ. मम्मी तांदूळ खाते. मम्मी तांदूळ खाऊ. दोन तांदूळ धुतले आहे मम्मीनं. मला कच्ची इतकं खराब पाणी निघलं बा बास तांदळाचं. याला उकळी आली आहे. स्वच्छ तांदूळ धु मम्मी. तिसरं पाणी आहे. मम्मीला आवडत नाही. ते म्हणते मलाच आवडत नाही म्हणून म्हणलं चांगले तांदूळ धु तू. हळू झटका बसेल. लागलं हाताला. मस्त भात. याच्यावर ना वरून अशी मस्त ना कोथिंबीर पाहिजे. कोथिंबीर लावलेली आहे, तर ती खूप बारीक आहे नाही का, तर मम्मीने एवढी आणली. गावरान कोथिंबीर आहे, आमच्या वावरामध्येच लावलेली. खूप लहान लहान आहे, मग पप्पांनी शोधून शोधून आणली. थोडीफार कोथिंबीर आहे, खूप सारी आहे, पण ती खूप लहान लहान आहे ना, मग तेवढी सापडली तेवढी आणली पप्पांनी. हे बघा झाला आहे भात आपला. चिकन बिर्याणी अशी मस्त मोकळी आहे ना. माझा उलटा हा झाला, मला हलवायला पण जमेना. हे बघा किती छान मस्त. फोनची टॉर्च मध्ये थोडा कलर वेगळा वाटतोय, पण मस्त झालेली आहे. हे बघा. तर हे बघा झाले आहे बिर्याणी एकदम अशी मोकळी मस्त. कांदा लिंबू पण आहे. चला मी सांगते बिर्याणी काही झाली तर. खूप छान. या मग बिर्याणी खायला. माझी मम्मी खूप छान बिर्याणी बनवते. तर अशी एकदम साधी सिंपल घरगुती एकदम छान बिर्याणी. तर कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला बिर्याणी बनवून कसं वाटते, ती बिर्याणी कशी झाली असणार. आणि तुमच्यासाठी एक टास्क आहे की तुम्ही कमेंट मध्ये सांगा की मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बनवू. तुम्ही ते कमेंट करणार, मी ते बनवायचा प्रयत्न करणार. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.